तर ओळख करून घेऊया. 1. पेशवा म्हणजे मुख्य प्रधान. सगळ्यात पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पद म्हणजे पेशवा किंवा मुख्य प्रधान. आजच्या काळात आपण ज्याला प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान म्हणतो तेच हे पद. महाराजांच्या गैरहजेरीत राज्याचा संपूर्ण कारभार पाहणे, इतर सर्व मंत्र्यांच्या कामांवर लक्ष ठेवणे आणि रयतेच्या कल्याणाची काळजी घेणे हे पेशव्यांचे मुख्य काम होते. राज्याच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये पेशव्यांचा शब्द अत्यंत महत्त्वाचा असायचा. आणि स्वराज्याचे पहिले मुख्य प्रधान होण्याचा मान मिळाला तो अत्यंत निष्ठावान अशा मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना. मोरोपंत हे केवळ प्रशासक नव्हते, तर प्रतापगडाच्या युद्धात आणि सुरतेच्या मोहिमेत त्यांनी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून तलवारही गाजवली होती. दुसरे पद होते अमात्य म्हणजे मजुमदार. कोणत्याही राज्याचा कणा असतो तो राज्याचा खजिना. अमात्य हे स्वराज्याचे अर्थमंत्री किंवा फायनान्स मिनिस्टर होते. स्वराज्यात कुठून किती महसूल म्हणजे रेव्हेन्यू आला, किती खर्च झाला, राज्याचा खजिना कसा वाढवायचा याचा सर्व हिशोब ठेवण्याची जबाबदारी अमात्यांवर होती. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचे पहिले अमात्य म्हणून रामचंद्र नीळकंठ बावडेकर म्हणजे रामचंद्रपंत अमात्य यांची नेमणूक करण्यात आली. पैशांच्या बाबतीत शिवरायांची शिस्त अत्यंत कडक होती आणि हाच कारभार अमात्य अत्यंत चोखपणे पार पाडत असत. तिसरे महत्त्वाचे पद म्हणजे सचिव म्हणजे सुरनीस. आजच्या काळातील चीफ सेक्रेटरी किंवा पत्रव्यवहार मंत्री असे आपण याला म्हणू शकतो. त्या काळी राज्याचे सर्व अधिकृत आदेश, फरमान आणि पत्रव्यवहार तयार करण्याचे काम सचिव करत असत. महाराजांनी दिलेला आदेश योग्य भाषेत आणि अचूकपणे कागदावर उतरवणे हे कौशल्याचे काम होते. याशिवाय महाराजांच्या पत्रांवर लक्ष ठेवणे आणि परगण्यांचे हिशोब तपासणे हे त्यांचे काम होते. स्वराज्याचे पहिले सचिव होते अण्णाजी दत्तो. अण्णाजी दत्तो यांनी स्वराज्याची जी जमीन मोजणी आणि महसूल व्यवस्था तयार केली ती आजच्या काळातही अभ्यासली जाते. चौथे पद होते मंत्री किंवा वाकणीस. हे पद आजच्या राज्याच्या होम मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री किंवा गुप्तचर प्रमुखासारखे होते. महाराजांची दैनंदिन कामे, त्यांच्या भेटीगाठी, दरबारातील नोंदी ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुप्तहेरांकडून आलेल्या बातम्या थेट महाराजांपर्यंत पोहोचवणे हे वाकणीसांचे काम होते. स्वराज्याचे पहिले वाकणीस होते दत्ताजी त्र्यंबक वाकणीस. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी नुसती पदे वाटली नाहीत, तर प्रत्येकाला त्यांच्या गुणवत्तेनुसार जबाबदारी दिली होती. चला पुढच्या पदांकडे